नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निखिल मोरे. तर आज आपण चित्रपट समीक्षा करणार आहोत. चित्रपट हाऊसफुल 5. चित्रपटाची कथा मल्टीस्टार कॉमेडी थ्रिलर असून यात अनेक कलाकार आहेत. पण याची खासियत म्हणजे या चित्रपटाला 2 वेगवेगळे शेवट आहेत. 5A आणि 5B, जे प्रेक्षकांना दोनदा चित्रपट पाहण्यास आणि दोन्ही शेवट अनुभवण्यास प्रोत्साहित करतात, ज्यामुळे कथेत रहस्य आणि विनोद आणखी वाढतो. कथानकाचा गाभा आपण आता यावर बोलूयात. कॉमेडी आणि गोंधळ. हाऊसफुल फ्रँचायझीप्रमाणे हा चित्रपटही अनेक पात्रे, गैरसमज आणि मजेदार परिस्थितींनी भरलेला आहे. या चित्रपटात 2 शेवट आहेत. चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात 2 भिन्न भिन्न असे शेवट आहेत. प्रेक्षक दोन्ही आवृत्त्या पाहू शकतील अशी व्यवस्था केली आहे, ज्यामुळे त्यांना वेगळा अनुभव मिळतो. बाकी कलाकारांची गर्दी यामध्ये ठासून भरलेली आहे. यात तुम्हाला अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, जॅकलीन फर्नांडिस, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे, ज्यामुळे विनोदाची पातळी वाढते. बाकी प्रेक्षकांसाठी आव्हान काय आहे? निर्मात्यांनी प्रेक्षकांना दोन्ही शेवट पाहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे की कोणता शेवट चांगला आहे किंवा दोन्हीमध्ये काय फरक आहे. तुम्ही दोन्ही पाहिले असेल तर तुम्हाला कुठला आवडला ते नक्की तुम्ही प्रतिक्रिया करू शकता माझ्या या कमेंट्स बॉक्समध्ये. थोडक्यात काय तर हाऊसफुल 5 हा एक मोठा कॉमेडी थ्रिलर आहे, ज्यात अनेक कलाकारांच्या माध्यमातून गोंधळ आणि धमाल आहे. पण यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे त्याचे 2 वेगवेगळे शेवट आहेत. भेटूयात पुढील समीक्षेमध्ये. बाकी तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते नक्की प्रतिक्रिया करा आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे ही वाहिनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.